अजब रमा राघवची जोडी। सोन्याला हात लावावा असं मला खरंच वाटत नाही। काय हरकत आहे, अडीनडीला उपयोगी पडावं म्हणून आपण सोनं ठेवतो की। आणि मला सांग राघव, आता या परिस्थितीला अंगावर दागिने असणं महत्वाचं आहे की आपल्या घरावर छप्पर असणं महत्वाचं आहे? आई, मान्य आहे मला, पण काय झालं? काही नाही रमा मॅडम, घराविषयीच बोलत होतो। आई, काहीतरी वेगळा मार्ग निघायला हवा ग। माझी बचत थोडी अजून जास्त असते ना तर फार बरं झालं असतं। आवडीचं काम करून त्यातनं 4 पैसे जोडावे म्हणून मी नोकरी करायला लागलो, पण नेमकी माझी नोकरी ना अजून नवीन आहे, त्यामुळे ऑफिसमधून मला इतक्या लगेच कर्जही मिळणार नाही। आणि दुसऱ्या कोणाकडून मी पैसे मागणारही नाही। राघव, आता तुझे आबा ज्या कामासाठी गेलेत ना, त्या कामाचं बघू आपण काय होतंय। हं, नाहीतर पुढे काय करायचं ठरवू आपण काय ते। मी काय म्हणतो, तुम्ही याचा आधी वजन तरी करून बघा, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल। अहो गुरुजी, दागिन्यांचं राहू द्या बाजूला। मी तुम्हाला मगाचपासून सांगतोय, तुम्हाला किती पैसे हवेत मी देतो ना। माफ करा, मी अशी मदत नाही घेऊ शकत। तुम्ही मला या सोन्याचे पैसे द्या आणि वर व्याज घ्या। नाही गुरुजी, अहो ज्या दुकानाची तुम्ही पूजा केली त्याच दुकानात तुम्ही तुमचे दागिने गहाण ठेवणार आहात। अहो ते मी कसे घेऊ? नाही हो, पाप लागेल हो मला। अहो हा तुमचा व्यवसाय आहे। अहो गुरुजी, तुमच्याकडून व्याज घेऊन मी धंदा केला तर देव मला नरकात सुद्धा जागा देणार नाही। तुम्ही फक्त आकडा सांगा, तितके पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा करण्याची जबाबदारी माझी। तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा परत करा। तुम्ही शब्दांचे किती पक्के आहात ते काय माहिती नाही का मला? मला माफ करा, पण तुम्ही माझ्यावर जो काही विश्वास दाखवताय त्याबद्दल मी तुमचा शतशः ऋणी आहे। पण परत सांगतो, मी अशी मदत नाही घेऊ शकत। मग मलाही माफ करा गुरुजी, तुमचे दागिने मी नाही ठेवू शकत। तुमचं मन बदललं तर मला हक्काने सांगा, तेवढे पैसे मी तुम्हाला देतो। ठीक आहे, मी तुमचा आभारी आहे। मी दुसरा काहीतरी मार्ग शोधतो, येतो। माय गॉडनेस, आय डोंट बिलीव्ह दिस। आतापर्यंत ते पुरोहित रस्त्यावर आले असतील। येस, ओ गॉड, आय जस्ट विश मला असं लाईव्ह टेलिकास्ट बघायला मिळालं असतं। लाईव्ह टेलिकास्ट बघायला मिळालं नाही तर काय झालं, ऐकता तर येऊ शकतं। हां हां मॅडम बोला। हॅलो कार्तिकेय, मी सहजच कॉल केला होता रमाची चौकशी करायला। आता मी तुम्हाला रमा मॅडम बद्दल काय सांगू? घरात आधीच इतका गोंधळ सुरू आहे की कुणी रमा मॅडमला त्रास देण्याच्या मनस्थितीत नाहीये। हो? का? काय झालंय? खरं तर मी तुम्हाला कॉल करणारच होतो। लावण्य मॅडम, मला थोडी पैशांची गरज होती, तुम्ही काही मदत करू शकाल का? कार्तिकेय, मी दिलेलं एक काम सुद्धा तुम्ही धड करत नाही। हं? मी का द्यायचे तुम्हाला पैसे? मॅडम तुम्ही सांगाल ती सगळी कामं करीन मी, पण मला ॲडव्हान्स म्हणून 8 ते 10 लाख रुपये मिळतील का? एवढे? तुम्हाला का हवेत एवढे पैसे? ते बघा, मी तुम्हाला आबांनी घेतलेल्या कर्जाबद्दल सांगितलं होतं, त्यामुळे घरावर जप्ती आली आहे हो। मी आबांना काही पैसे दिले तर हे संकट टळू शकेल। कार्तिकेय,
मी काय तुम्हाला मदत म्हणून 8-10 लाख नाही 20-30 लाख रुपये देऊ शकते, पण माझी ही मदत तुझ्या आबांना चालणार आहे का याचा विचार तू कर. ते खूप चिडतील, त्यांना सहनच नाही होणार आहे. देन आय एम सॉरी कार्तिकेय. अनफॉर्च्युनेटली मी तुला नाही मदत करू शकत. बाय. लावण्य लावण्य म्हणतात मला. हाय डॅड, कसा आहेस तू? मी छान आहे, पण तू मला सांग काही प्रॉब्लेम झालाय का? आय मीन तू इतक्या घाईनं मला बोलवून घेतलंस. हे बघ, तू पुरोहितांकडे राहायला गेल्यापासून अशी कुठली इमर्जन्सी तुझ्यावरती आलेली नव्हती. मग आज काय झालं? डॅड, मला तुझ्या हेल्पची खूप गरज आहे. ऍक्च्युली राघव सर आणि पुरोहित फॅमिली यांच्यावर खूप मोठे प्रॉब्लेम्स आले. अंकल गुरुजींनी, आय मीन राघव सरांच्या डॅडनी एका मंदिराच्या रेनोव्हेशनसाठी 50 लाखचं लोन घेतलं आणि आता त्यात काहीतरी इश्यूज झाल्यात आणि त्यासाठी त्यांना त्यांचं घर सोडावं लागणार आहे. डॅड, व्हॉट? ओ माय गॉड, गजानन गुरुजी मंदिराच्या जीर्णोद्धारासारखं पुण्याचं काम करतायत आणि त्यांच्यावरती अशी वेळ यावी? नाही रमा, आपण त्यांना असं वाऱ्यावर येऊ द्यायचं नाही. हे बघ, तातडीचा उपाय म्हणून आपल्या कुठल्याही बंगल्यामध्ये पुरोहित कुटुंबाची सोय होऊ शकते. डॅड, थँक्यू सो मच. आय वॉज व्हेरी कॉन्फिडंट अबाउट यू. मला माहित होतं मी तुझ्याकडे हेल्प मागितली तर तू एकाच सेकंदात रेडी होशील. बट डॅड, लिसन, आपण राघव सर आणि त्यांच्या फॅमिलीला हे नाही सांगायचं की तो बंगला आपला, बिकॉज याआधी मी त्यांना हेल्प ऑफर केली होती आणि त्यांनी ती रिफ्यूज केली. यू नो ना, राघव सर आणि अंकल गुरुजींना त्यांचं सेल्फ रिस्पेक्ट किती इम्पॉर्टंट आहे ते. आय अंडरस्टँड रमा. हे बघ, आपण पुरोहित कुटुंबाला मदत करतोय हे कोणालाच कळणार नाही असं मी बघेन. येस, गजानन गुरुजींनी किती मदत केली आतापर्यंत आपल्याला, आपण ही त्याची छोटीशी परतफेड आहे असं समजूया. येस डॅड, थँक्यू सो मच. आय एम व्हेरी हॅपी. वा 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 रमा, बाळा तू आता स्वतःपेक्षा जास्त इतरांचा विचार करायला लागलीस. हाऊ ग्रेट इज दॅट. आणि ही पुरोहितांचीच देणगी आहे. खरंच बाळा, आज मला तुझा जेवढा अभिमान वाटतोय ना, तो फक्त त्या सगळ्यांच्या संस्काराचा परिणाम. डॅड, आज फर्स्ट टाइम तू माझ्याबद्दल प्राऊड फील करतोस आणि पुरोहित फॅमिलीला पण त्यांचं घर मिळतं. बस मला तर आणखी काही नको. आय एम व्हेरी हॅपी. डॅड, यू आर द बेस्ट. थँक्यू सो मच. हो बच्चा, यू आर द बेस्ट. गजानन गुरुजी, हा. नमस्कार. 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 हा, येऊ का? हा, आपण कोण? माफ करा, मी आपल्याला ओळखलं नाही. मी दिंडोरी जवळच्या रामसेचा अवधूत कुलकर्णी. आणि मी याचा भाऊ विनायक कुलकर्णी. आमचा कापडाचा धंदा आहे. तुम्हाला आठवत नसेल, परंतु आमच्या दुकानाची पूजा सांगायला तुम्ही आला होतात. तुमचे आशीर्वाद इतके फळले की तेव्हापासून आमची खूप भरभराट झाली. हे चांगलंच आहे, पण आशीर्वाद हे परमेश्वराचे असतात. मी निमित्त मात्र. अरे, मी तुम्हाला इथेच उभं केलं, तुम्ही आत या. या आत या. बसा बसा. मी ओळख करून देतो. ही माझी आई. नमस्कार. नमस्कार. शालिनी, ही माझी पत्नी. नमस्ते. शालिनी, पाणी. बरं, माझ्याकडे काय काम काढलं? आम्ही असं ऐकलंय की तुम्ही दिंडोरीतल्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम हाती घेतलं होतं, पण तुमच्या गॅरंटरने अंग काढून घेतलं. हो ना, हो. बघा ना, म्हणजे अशा माणसाला काही माणूस म्हणू शकतो का आपण? एवढ्या पुण्याच्या कामामध्ये कोण असा खोडा घालतं? पण तुम्हाला कसं कळलं? त्या मंदिराचं बांधकाम करणारा जो कंत्राटदार आहे तो आमच्याच गावचा आहे.
त्याच्याकडून समजलं. चांगल्या कामाला खीळ बसली, यामुळे घरातल्या सगळ्यांनाच धक्का बसला. पण ह्यांना जाऊ द्या ना, कुठे उगाच पाहुण्यांसमोर नको तो विषय. अहो त्यासाठीच आलोय आम्ही. आता तुम्हाला तुमचं राहतं घर खाली करावं लागणार आहे हे देखील कळलंय आम्हाला. गुरुजींसारख्या भल्या माणसाला अडचणीत आणण्याचं काम कोणी कसं करू शकतं हेच समजत नाही. ही नक्कीच डॅडने पाठवलेली माणसं असणार आहेत. आणि म्हणूनच त्यासाठी आम्ही एक प्रस्ताव घेऊन आलो. कसला प्रस्ताव? अहो दुसरीकडे कुठे राहण्याची व्यवस्था करण्यापेक्षा तुम्ही आमच्याच घरी का येऊन राहत नाही? छे अहो, काही काय, आम्ही करू ना आमची सोय, काही हरकत नाही. पण ती कुठेतरी करावीच लागणार आहे. मग आमच्याकडे का नको? अहो मी तुम्हाला आमच्या राहत्या घरात यायला सांगत नाहीये. इथे गंगापूर रोडला आमचं एक प्रशस्त घर आहे. एक गुंतवणूक म्हणून आम्ही ते घेऊन ठेवलंय. आणि ते जर तुमच्या उपयोगी पडत असेल तर आम्हाला खूप आनंद होईल. नाही, हे बघा, जे आजकाल ओळखीचे लोक पाठ फिरवतात, पण तुम्ही स्वतःहून एवढा मदतीचा हात पुढे करताय, त्यासाठी तुमचे मनापासून आभार. पण तुमची ही अशी मदत मी नाही घेऊ शकत. हे बघा, तुमच्या प्रेमाचा असा गैरफायदा घेणं माझ्या तत्वात बसत नाही. माफ करा. अबा यात कसला आलाय गैरफायदा? म्हणजे माझे किंवा राघव बरोबरचे मित्र बघा किती चांगले पैसे कमवत आहेत, कारण ते नोकरी किंवा उद्योगधंदा करतायत. आता तुमच्या आग्रह खातर आपण फक्त पौरोहित्यच करतोय आणि मला त्याबद्दल जरा सुद्धा तक्रार नाहीये. पण मग आबा, ईश्वराची सेवा केल्याने जे काही पुण्य मिळतंय ते फळाला आलंय असं समजूया आपण. अहो पण आबांनी पौरोहित्याकडून कधीच काही अपेक्षा ठेवल्या नाहीत. तुमची अपेक्षा नसली तरी आम्हाला सेवा करायची संधी द्या. तुम्ही आमच्या घरात राहिलात तर आम्हालाही पुण्य लागेल. आबा, दादा म्हणतोय त्याप्रमाणे आपण यांचा प्रस्ताव स्वीकारू शकतो, पण एका अटीवर. अट? हो, तुम्ही आमच्याकडून त्या घराचं भाडं मात्र घ्यायचं. छे, गुरुजींकडून भाडं घेणं आम्हाला कधीही शक्य होणार नाही. हे बघा, तुम्हाला खरंच आमची मदत करायची इच्छा असेल, कृपा करून आमचं ऐका. म्हणजे मी, आबा, दादा, आम्ही तिघही कमवतो घरात, त्यामुळे ह्या घराचं भाडं आम्ही नक्कीच देऊ शकतो. हां, राघव म्हणतोय तो मुद्दा मला पटतोय. म्हणजे तुमच्या विनंतीला मान दिल्यासारखं पण होईल आणि आमच्या तत्वांना मुरडही घातली जाणार नाही. आमचा प्रश्न सुटेल. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसंच होईल. घेऊ आम्ही भाडं. देव पावला हो. अहो, तुम्हाला मान्य आहे का? तसंही आपण भाड्याने घर बघणारच होतो ना. बरोबर आहे. छोटं घर आपल्याला सगळ्यांनाच गैरसोयीचं झालं असतं. त्यांचं मोठं घर थोडं सोयीचं होईल आपल्याला सगळ्यांना. अंकल गुरुजी, तुम्ही काय डिसाईड केलंय?
घ्या सामानाची बांधाबांध करायला. ते आपल्याला घर मिळतंय ना राहायला. आपले सगळेच प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झाले म्हणून मी खूप हॅपी आहे. हे घर सोडावं लागतंय ह्याची सल तर मनात राहीलच, पण निदान उत्सवाच्या आधी आपल्या दुसरं घर मिळते हेही खूप आहे. आणि मी म्हंटल होतं ना, देव आपल्या पाठीशी आहे. खरंच तुम्ही दोघं देवासारखे धावून आलात आमच्या मदतीला. येऊ आम्ही आता. अरे नाही, असेच कसे जाल? काही चहा वगैरे? शालिनी काय घेणार? चहा घेताय? सरबत? थँक्स डॅड, प्लॅन सक्सेसफुल. रमा, रमा अगं काय करतेस? असं पाईप खेचू नकोस. आई आई डोंट वरी, रिलॅक्स. मी खालून सिलेंडर बंद केलाय त्यामुळे काही बिघडणार नाही. अगं तसं म्हणायचं नव्हतं मला. ऐक, आई रमा ही शेगडी म्हणजे ही फक्त अन्न शिजवण्यासाठी असलेलं साधन नाहीये ग. आपण अन्नाला देव मानतो ना, मग आपण ह्या शेगडी सुद्धा पूजा करायला हवी. कुठल्याही घरातली स्त्री या शेगडीच्या मदतीशिवाय अन्नपूर्ण होऊच शकत नाही. येस आय अंडरस्टँड. आई तुमचा या शेगडीशी एक स्पेशल बॉन्ड आहे ना. ह्या घरात मी जेव्हा लग्न करून आले ना, तेव्हापासून ह्या शेगडीने मला साथ दिली. अगं माझ्यासाठी ही कृत्रिम वस्तू नाही ग, माझी मैत्रीण बनून राहिली. जीव गुंतलाय ग तिच्यात माझा. आई तुम्ही हे सगळं किती मनापासून बोलता. आय फील लाईक ही शेगडी एक वस्तू नसून एक माणूस आहे. अगं हो, ही आपल्या कुटुंबाचाच एक भाग आहे. अगं घरात जेव्हा भक्कम चूल पेटते ना, तेव्हाच घरात सुबद्धता नांदते. म्हणून तर दर गौरी आगमनाच्या दिवशी आपण माहेर भाषिणींना घरी बोलावतो, त्यांचे आशीर्वाद घेतो की या घरात अशी सुख समृद्धी आनंद भरभराट नांदू दे. ती चूल म्हणजे ही शेगडी, आणि शेगडीच या सगळ्यांचं प्रतीक आहे. शेगडी आंटी, आता आम्ही आमच्या नवीन घरात जेव्हा राहायला जाऊ ना, तेव्हा सुद्धा तू आम्हाला अशीच साथ दे. आम्हाला डिलिशियस आणि टेस्टी फूड बनवण्यासाठी अशीच हेल्प कर. मी सुद्धा थोडं थोडं ट्राय करेन. आय लव्ह यू. काय झालं आई, तुम्ही असं स्माइल का करता? मी आता बोलताना काहीतरी गडबड केली ना. आय नो. नाही ग माझी लाडू,
खरं तर या घराला सोडून जाणं माझ्यासाठी अशक्य कोटीतली गोष्ट आहे, पण तुझ्यामुळे ती सोपी होते. ह्या सगळ्या वस्तूंना डोळ्यात पाणी न आणता निरोप देणं कसं शक्य झालं असतं. पण तुझ्यामुळे माझ्या चेहऱ्यावर हसू आलं आणि तुझ्या या प्रश्नांमुळे कोणी गंभीर राहूच शकत नाही. आई ना, मी खूप मॅड क्वेश्चन्स विचारते ना, म्हणून तुम्हाला हसायला येतं, राईट? नाही ग माझ्या बाळा, तू खूप गोड प्रश्न विचारतेस म्हणून मला हसू येते.